वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या दृष्टीनं बोर्ड एक्झाम ही आता फक्त काही दिवसांवर आलेली आहे आणि त्या बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तर या कमी वेळामध्ये जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की बोर्ड परीक्षेमध्ये आता येणारी जी 2026 मध्ये होणारी बोर्ड परीक्षा आहे, तर त्यामध्ये स असे कोणते प्रश्न आहेत की ज्याची तयारी जर तुम्ही केलीत, तर तुम्हाला त्याचा या बोर्ड परीक्षेमध्ये नक्की उपयोग होईल आणि जर का तुम्ही ह्या मी सांगितल्याप्रमाणे प्रश्नांची तयारी केली तर 90 ते 95% पर्यंत गुण तुम्हाला या एका ट्रिकने मिळू शकतात. तर तुम्हाला एकूण 9 विषय आहेत. तर या 9 विषयाची तयारी करत असताना तुमच्या ज्या प्रत्येक पेपरमध्ये जे क्वेश्चन्स येणार आहेत, तर जास्तीत जास्त पॉसिबिलिटी काय आहे, की कुठून हे प्रश्न येणार किंवा अ, कुठल्या प्रकारचे प्रश्न आपण सोडवायला पाहिजेत. तर त्यामुळे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर एकूण आपले विषय कुठले-कुठले आहेत, जर का तुम्ही सेमी माध्यमचे असाल तर मराठी ही तुमची प्रथम भाषा येते आणि जर का इंग्लिश मीडियमला असाल तर इंग्लिश ही पहिली प्रथम भाषा येते. त्यातले महत्त्वाचे विषय मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास, भूगोल. तर हे विषयांच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करता येतो आणि भाषेच्या परीक्षेमध्ये पण करता येतो, पण तुम्ही लेखन विभागामध्ये चांगली तयारी करणं आवश्यक आहे. तर आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, की बोर्ड परीक्षेचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न या बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त येऊ शकतात, तर ते कुठून येणार? तर जर का तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असतील, बोर्डच्या प्रश्नपत्रिका, नीट ऐका कारण हे फार महत्त्वाचं आहे. 2019 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे जुलै 2025 पर्यंत प्रत्येक वर्षी मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आणि सप्टेंबरमध्ये अशा प्रकारे 2 एक्झाम होतात. 2 एक्झाम कंडक्ट केल्या जातात आणि असे सगळे मिळून बोर्ड परीक्षेचे एकूण 11 पेपर आहेत प्रत्येक विषयाचे. जसं की आपण मॅथ्सचं एक्झाम्पल घेतलं तर मॅथ्स 1चे 11, मॅथ्स 2चे 11, सायन्स 1चे 11, सायन्स 2चे 11. तर असे एकूण जर आपण बघितले तर हे सगळे मिळून जे पेपर आहेत ते 11 प्रत्येक विषयाचे 11 पेपर आहेत. तर जर का तुम्ही या 11 पेपरची तयारी व्यवस्थित केली, त्यातल्या सर्व प्रश्नांची जर तयारी व्यवस्थित केली, तर 2026 मध्ये जे तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे, त्याच्यात काही 1-2% प्रश्न हे नवीन असतील. म्हणजे या सगळ्या 11 प्रश्नपत्रिकांपेक्षा वेगळे असतील. पण बाकीचे राहिलेले 95% पेपर हा याच 11 प्रश्नपत्रिकांमधले महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ह्या 11 पेपरची जर तुम्ही तयारी चांगल्या प्रकारे केली, तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता जर का तुमच्याकडे हे 11 पेपर नसतील, तर तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिसेल. त्या स्क्रीनवर तुम्ही मला WhatsApp मेसेज करा आणि या 11च्या 11 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जातील. तर या नंबरला नक्की WhatsApp करा. तसंच आपण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 साठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ची सीरीज तयार केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते जाऊन तुम्ही ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जर केलेत, तर व्हिडिओमधून आणि ते सगळे ह्या 11 प्रश्नपत्रिकेमधलेच प्रश्न मी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे जर का ते जर व्हिडिओ तुम्ही मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चे बघितले, तर तुम्हाला त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होऊ शकतो. तसंच आपल्या चॅनलवर 10th स्टँडर्डच्या आता बोर्ड एक्झाम जवळ आल्यामुळं जे काही बाकी महत्त्वाचे महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे विषय आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळो यासाठी तुम्हाला बेस्ट लक. शुभेच्छा तुम्हाला परीक्षेसाठी. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जसं मी सांगितलं तसं जर का तुमच्याकडे नसतील प्रश्नपत्रिका, तर एक स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही मला WhatsApp मेसेज करू शकता, की जेणेकरून तुमच्यापर्यंत मी त्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत तुम्हाला त्या सर्व प्रश्नपत्रिका मी देईन. ओके. थँक यू.